नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करूयात. लालबागच्या राजाचं विसर्जन गिरगाव चौपाटी समोरील अरबी समुद्रात केलं जातं आणि अरबी समुद्रात लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी मरीन इंजिनियरच्या मार्गदर्शनाखाली विशेष तराफा सज्ज ठेवण्यात आलेला आहे. तसंच लालबागच्या राजाचं राजेशाही विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्कुबा डायव्हर्सची देखील एक टीम तिथे तराफ्यावर सज्ज ठेवली आहे. कुलाबा कफ परेड कोळीवाड्यातील कोळी बांधव लालबागच्या राजाचं पारंपरिक विसर्जन करणार आहेत. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गणेश भक्त जमा झालेत. लालबागच्या राजाचे भक्त आणि रिलायन्स उद्योग समूहाचे डायरेक्टर अनंत अंबानी यावेळी लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. तर कालपासून हा सोहळा सुरू झालेला आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सध्या गिरगाव चौपाटीवर येऊन पोहोचलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असंच म्हणत प्रत्येक भाविक भक्त आज आपल्या या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर तिथे पोहोचलेला आहे. अगदी शेवटचे काही क्षण बाप्पाला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातही आणि मनाच्या कॅमेऱ्यातही कैद करण्यासाठी भाविक भक्त अजूनही तिथे गर्दी करून असल्याचं पाहायला मिळतंय. ड्रोनच्या माध्यमातून काही दृश्य ही टिपण्यात आलेली आहेत. लालबागच्या राजासह इतरही काही मुंबईतले मोठे गणपती आहेत, त्यांचं विसर्जन अजून झालेलं नाहीये. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, काल सकाळपासून सुरू झालेला हा विसर्जन सोहळा आता अगदी काही क्षणांवर आलेला आहे. लालबागच्या राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला असल्याचं पाहायला मिळतंय. कधीपर्यंत विसर्जन होईल? लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक आता गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेली आहे. लालबागचा राजा जो विसर्जन रथ आहे त्या विसर्जन रथावरती आता लालबागचा राजा आरूढ होताना आपण इथे पाहू शकतो आणि सभोवताली आपण इथे अरबी समुद्राच्या एक आव्हान देणारी गर्दी जी आहे ती आपण इथे पाहू शकतो. जनसागर जो आहे तो उसळलेला आपण पाहू शकतो. हजारोंच्या संख्येने गणेश भक्त गिरगाव चौपाटीवरती आलेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी. आपण इथे तराफ्यावरती पाहू शकतो की लालबागच्या राजाची मूर्ती आता तराफ्यावरती आणण्यात येत आहे. मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी ही मूर्ती जी आहे ती सुखरूपपणे या तराफ्यावर आरती आणतील. त्यानंतर तराफ्यावरती उत्तर आरती होईल आणि आरतीनंतर मग लालबागच्या राजाचा हा तराफा जो आहे तो समोरील कोळी बांधव जे आहेत आपले कुलाबा कफरड येथील जे कोळी बांधव आहेत त्यांच्या बोटी या तराफ्याला पुढे पुढे खेचून घेऊन जातील आणि पुढे खोल समुद्रामध्ये साधारणतः एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती लालबागच्या राजाचं विधिवत विसर्जन जे आहे ते कफरेड कोळीवाड्यातील जे कोळी बांधव आहेत ते करणार आहेत. आपण इथे समोर पाहू शकतो हजारोंच्या संख्येने गणेश भक्त जे आहेत काल सकाळी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली तेव्हापासून हे सर्व गणेश भक्त लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आहेत. तब्बल 20 ते 22 तास झालेले विसर्जन मिरवणुकीला आणि तेव्हापासून हे सर्व गणेश भक्त लालबागच्या राजासोबत या विसर्जन मिरवणुकीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि विसर्जन सोहळा जो आहे आपल्याला पाहता यावा यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त इथे गिरगाव चौपाटीच्या वाळूवरती इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. इतरही अनेक मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे विसर्जन जे आहे ते अद्याप इथे पार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते आपला लाडका बाप्पा जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाची आपण इथे पाहतोय. लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आता तराफ्यावरती आणण्यात येत आहे आणि पुढच्या काही वेळातच लालबागच्या राजाची आरती जी आहे तिला सुरुवात होणार आहे. उदय, खरं तर अनेक लाखो भाविक भक्त लालबागच्या राजाला शेवटचं पाहण्यासाठी चौपाटीवर आलेले आहेत. मात्र अनंत अंबानी हे देखील खास करून या विसर्जन सोहळ्यामध्ये सामील झाले असल्याचं कळतंय. अगदी बरोबर आहे. लालबागच्या राजाचे निस्सीम भक्त आहेत रिलायन्स उद्योग समूहाचे डायरेक्टर अनंत अंबानी आणि ते देखील या लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. ते या गिरगाव चौपाटीवरती दाखल होण्यापूर्वीच या लालबागच्या राजाच्या एकूण विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यानंतर ते आता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी लालबागच्या राजाचा ज्या विसर्जन तो तराफा आहे त्या तराफावरती देखील इथे आलेले आहेत आणि ते पुढे अरबी समुद्र विसर्जन करताना देखील इथे सोबत असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एक निस्सीम भक्त आहेत. गेले काही वर्ष आपण पाहतोय की सातत्यानं जे अनंत अंबानी जे आहे ते लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. एक निस्सीम भक्त आहेत आणि इथे आपण पाहू शकतो इतरही अनेक गणेश भक्त जे आहेत मोठ्या संख्येने इथे आलेले पाहायला मिळत आहेत. एक खूप मोठा जनसागर जो आहे तो गिरगाव चौपाटीवरती उसळलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. पुढच्या काही वेळातच लालबागच्या राजाची उत्तर आरती या तराफ्यावरती सुरू होणार आहे.
उदय, खरं तर काल सकाळपासून हा विसर्जन सोहळा सुरू झालेला आहे। या मिरवणुका निघालेल्या आहेत। अर्थात लालबागचा राजा हा राजा आहे, त्यामुळे त्याची भव्य दिव्य अशी ही मिरवणूक निघतेच। मात्र इतरही काही महत्त्वाचे मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत, त्यांचं देखील विसर्जन अजूनही पार पडलेलं नाहीये। खरं तर ह्या मोठ्या मूर्त्या असल्या कारणाने या मूर्त्यांना आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये घेऊन जाणं तितकंच गरजेचं असतं, त्यामुळे त्या दृष्टीने कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? आपण इथे पाहू शकतो की लालबागचा राजाची मूर्ती ही विसर्जन तराफ्यावरती आणण्यात येत आहे आणि हा जो विसर्जन तराफा आहे तो एक्सपर्ट मरीन इंजिनियर्स जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आहे। अतिशय आधुनिक असे तंत्रज्ञान आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे अतिशय नियोजन पद्धतीने अतिशय उत्तमरित्या व्हावं या दृष्टिकोनातून हा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी आपण समोर पाहू शकतो की कपरेड कोळीवाड्यातील सर्व कोळी बांधव जे आहेत आपापल्या बोटी घेऊन इथे समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतोय। तसाच जनसागर जो आहे तो अरबी समुद्राच्या इथे किनाऱ्यावरती गिरगाव चौपाटीवरती आपल्याला पाहायला मिळतोय। तसाच अनेक बोटी ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत आणि त्या सर्व बोटी कोळीवाड्यातल्या आहेत आणि त्यांना देखील लालबागचा राजा या विसर्जन सोहळा जो समुद्रातला आहे समुद्रातल्या विसर्जन सोहळ्यामध्ये हे सर्व कोळी बांधव जे आहेत ते सहभागी होतात। त्यांचा पारंपरिक वाद्य असतील आणि आपल्या कुटुंबासह हे सर्व जे कोळी बांधव आहेत ते आपापल्या बोटीतून इथे आलेले आहे। समोर आपण पाहू शकतो अतिशय मनोभावे गेली 10 दिवस आपण पाहतो की लालबागच्या राजाची सेवा केलेली आहे आणि सेवा केल्यानंतर आता अखेर निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि एक जड अंतकरणाने आपण इथे पाहू शकतो की गणेश भक्त जे आहे ते भाऊक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्या वेळानंतरच लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा जो आहे तो इथे होणार आहे आणि लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळ्यात जसे आपण पाहतो की कोळी बांधव असतात तसेच इथे एक स्कुबा डायव्हरची टीम आहे ती देखील इथे सज्ज ठेवण्यात आलेली आहे। स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। आपण इथे पाहू शकतो थेट दृश्य स्कुबा डायव्हर्स ॲक्वा मरीनची एक टीम आहे। स्कुबा डायव्हर्सची एकूण 6 जणांची टीम आहे आणि टीम इथे सज्ज झालेली आहे। लालबागच्या राजाची मूर्ती ही तराफ्यावरती आणण्यात येत आहे आणि कार्यकर्ते त्या संदर्भात इथे प्रयत्नशील असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय। उदय, जसं तुम्ही म्हटलात की राजाला निरोप देण्यासाठी आता महासागर उसळलेला आहे, तसंच काहीसं चित्र या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। उदय, तुमच्याशी बातचीत करतच राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।